नमस्कार. न्यू मराठा हायस्कूल नाशिक या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2025-26 ची शैक्षणिक सहल ही रायगड किल्ल्यावरती या ठिकाणी आलेली होती. या किल्ल्यावरती आल्यानंतर आमच्या हे विद्यार्थी आहे 10वीचे विद्यार्थी आहे. तर त्यांना जो काय अनुभव आलेला आहे किल्ल्यावरती येण्यासाठी आणि तिथं किल्ल्यावरती काय बघितलं तुम्हाला काय वाटलं थोडक्यात तुम्ही मांडा. आम्हाला तिथे खूप गोष्टींची माहिती मिळाली. समाधी पाहिली आम्ही शिवाजी महाराजांची. नंतर त्यांचा जो कुत्रा होता वाघा कुत्रा होता त्यांची पण समाधी पाहिली. तिकडे आम्ही हत्ती तळ असे विविध प्रकारचे तळ बघितले आणि आम्हाला खूप मजा आली. ओके. अजून काय बघितलं? आम्हाला खूप मजा आली. आम्ही आता जात आहोत. आणि तुम्ही रायगड किती वेळेस आले का कधी याच्या आधी रायगड किल्ल्यावरती? पहिल्यांदाच आलेले. अच्छा, मग तुम्हाला काय वाटलं इथून? तुम्ही रायगड किल्ल्यावरती सकाळी किती वाजता सुरुवात केली आणि तो अनुभव काय होता तुम्हाला वरती येण्याचा? आम्ही 10:30-11:30 आम्ही सुरुवात केली होती. तर आम्ही तिथे वरती खूप गोष्टी पाहिल्या. नंतर विविध गोष्टींची माहिती मिळवली. मध्ये आम्ही दमलो, थोडस विश्रांती घेतली, पण आम्ही रायगड चढलो. ओके. तुम्हाला असं रायगड किल्ल्यावरती विशिष्ट असं काय वाटलं का ती गोष्ट खूप भारी आहे आणि ती चांगली वाटली असं काय? तिथला निसर्ग, तिथला व्ह्यू, वातावरण, महादेवाचं मंदिर. ओके. महादेवाच्या मंदिरात तिथं काय वाटलं तुम्हाला? प्रसन्न शांतता होती. ओके. तुम्हाला जे राणी महल बघितले का तुम्ही? त्यांनी दाखवले ते तिथं काय वेगळं काय बघायला भेटलं तुम्हाला? अजून काहीतरी सांगितलं होतं. हा, काय बघायला भेटलं? हा, म्हणजे बघा तेव्हा. ओके. म्हणजे तेव्हाच्या काळामध्ये जे शौचालय आपण जे आज बघतोय ते तेव्हा त्यांचा प्लॅनिंग होता की कशा पद्धतीने त्यांनी शौचालय तयार केलेले होते. ही गोष्ट किती आपल्याला म्हणजे किती आधुनिक होती, किती आधीपासून त्यांना ते माहिती होतं. ही गोष्ट आपल्याला या रायगड किल्ल्यावरती आल्यावरती समजते. आणि या 10वी क च्या विद्यार्थिनी आहे. नेहा, तुला काय वाटलं? खूप छान स्थळ आहे. प्रत्येकाने यावे अशी विनंती करते मी. भव्य स्थळ जे शिवरायांनी त्या काळात बांधलं, 14 वर्ष लागले या किल्ल्याला उभारण्यासाठी. या स्थळाला अवश्य सगळ्यांनी भेट द्यावी. ओके. तू आली का याच्या आधी कधी रायगड किल्ल्यावरती? हो, आली. कधी आली होती? ओके. हे आमचे आमच्या विद्यालयाचे पर्यवेक्षक कोतवाल सर मुलांसोबत थोडासा त्यांना थकवा आलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी थोडासा अल्प उपहार घेताना आपण त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेऊ. त्यांना गरज का पडली? कोतवाल सर, बोला थोडक्यात काय वाटलं? सर्व मुलांबरोबर येतोय, पण आता कसं थकवा जाणवायला लागला आणि नेहमीप्रमाणे आणि पायी आलो ना, त्यामुळे थोडा थकवा जाणवला म्हणून पोटाला भूक लागल्यासारखं झालं. नेहमीप्रमाणे मागच्या वर्षी देखील आधार घेतलाय. मागच्या वर्षी देखील आम्ही सहल आयोजित केली होती. कोतवाल सरांनी एकदम यशस्वीपणे तो रायगड सर केला होता. या वर्षी देखील रायगड सर केला एक काठीचा आधार घेऊन. पण मागच्या वर्षीची जी काठी आहे तिचा आकार तुम्ही मागच्या ब्लॉक मध्ये जर बघितला ना, आता जर बघितलं तर हे बघा, या काठीची अवस्था पूर्ण या प्रकारे झालेली आहे. म्हणजे त्यांनी एकदम 100% वापर या काठीचा केलेला आहे. आणि विशिष्ट गोष्ट म्हणजे ही शाळेमधनं काठी आणलेली आहे आम्ही शाळेपासून. नाशिकवरून ती काठी आणून त्यांनी हा पूर्ण रायगडचा प्रवास या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. प्रचंड त्यांना ते आम्हाला पण म्हणताय थोडा घ्या, पण मग आता कसं आहे आम्ही ते घेऊ शकत नाही. घ्या सर तुम्ही. ठीक आहे. हे आमचे बोर्डे मामा आहे. बोर्डे मामा, तुम्ही याच्या आधी कधी रायगड किल्ल्यावरती आले होते का? खूप वेळेस आले. आजचा अनुभव तुमचा काय सहलीनिमित्त? काय अनुभव? मस्त पोरांबरोबर आणि आमचे 2 सहकारी मित्र एक नाटे सर, त्यांना आम्ही गुरु म्हणतो, ओके. आणि बाळासाहेब यांच्यामुळे अजून मजा आलेली आहे. ओके. आणि आता आपण शाळेमध्ये रोज विज्ञान विषय शिकतो. विज्ञानामध्ये वेगवेगळे शास्त्रज्ञ असतील, वेगवेगळे प्रयोग असतील, प्रात्यक्षिक असतील. हे रोज ज्या शिक्षकांच्या तोंडून ऐकतो, पण त्या शिक्षकांना आज प्रत्यक्ष एक ऐतिहासिक पर्यटन स्थळ म्हणून त्यांनी जी भेट दिली त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. वरती इकडे मॅडम. दोन्ही जे विज्ञान विषय शिक्षिका आहे तुम्ही बघू शकता. ज्येष्ठ शिक्षिका इकडे शेळके मॅडम खाली बसलेले आहेत. थांबा. वडजे मॅडमनी पण आपण तुम्हाला जाणून त्या ठिकाणी थांबून घेतलंय. या विज्ञान आता या विज्ञान विषय शिक्षिका शेळके मॅडम आता या रोज विज्ञान विषय त्या ठिकाणी शिकवतात. पण आज ऐतिहासिक पर्यटन स्थळ त्यांनी बघितलं, त्यांचा अनुभव आपण आता त्यांच्या तोंडून ऐकू.
सांगा मॅडम काय वाटलं तुम्हाला? रायगड किल्ला चढताना जो आनंद होता तो अतिशय चांगला आणि सुखदायक होता. ऍक्च्युली रोपवेने येण्यापेक्षा आम्ही कडा किल्ला चढण्याचा निर्णय घेतला, कारण आम्हाला त्याचा आनंद घ्यायचा होता आणि प्रत्यक्षात ते सगळं अनुभवायचं होतं जे आपल्या शिवरायांनी स्वतः अनुभवलंय सगळं. आता हे आमचे सहकारी आदरणीय आयर मॅडम इंग्लिश विषयाच्या खूप छान प्रतिक्रिया. आदरणीय शेडगे मॅडम या विज्ञान विषयाच्या शिक्षिका आहे, पण एक त्यांना आज या ऐतिहासिक स्थळाच्या माध्यमातून खूप असा छान असा अनुभव त्यांनी या ठिकाणी शेअर केला. त्याचप्रमाणे आमच्या विद्यालयामध्ये इंग्रजी विषय एकदम हिरिरीने शिकवणाऱ्या आमच्या आदरणीय आयर मॅडम यांनी देखील हा दुसऱ्यांदा गट आमच्या सोबत या ठिकाणी सर केलेला आहे. त्यांची देखील आपण आता प्रतिक्रिया जाणून घेऊ. काय वाटतं मॅडम तुम्हाला आज? From my joining to New Maratha High School, this is my second trip to Raigad. For both trip, I complete this tour by steps. It was very awesome and never forgotten journey of my life. खूप छान मॅडमने इंग्रजीमध्ये प्रतिक्रिया दिली. आम्हाला थोडस कळायला आमचे विषय पण आम्ही समजून घेतली त्यांचे हावभाव, त्यांचे एकंदरीत बॉडी लँग्वेज वरून विषय इंग्लिश आहे ना त्याच्यामुळे ते आता त्याबद्दल थोडीशी प्रतिक्रिया शेअर घे मॅडम. त्यांचा लास्ट ट्रिपला मागच्या वेळी जेव्हा आलो आम्ही तेव्हा त्यांचा पार्ट ट्विस्ट झाला होता. हो, म्हणजे पार्ट आम्ही तो पार्ट ट्विस्ट होणार नाही याची काळजी घेतोय म्हणून आम्ही त्यांना सांभाळून घरी खाली घेऊन चाललोय. त्यांचा पार्ट ट्विस्ट झाला, पण मला नेमका त्या शब्दाचा अर्थ कळाल्यामुळे तो मुरगळ असं त्याचं म्हटलं असत्या तर याला कदाचित त्याच्यावरती लवकर आम्ही उपचार करू शकतो. त्या ट्विस्टचा अर्थ मध्ये त्या बराच कालावधी म्हणजे असला तुम्हाला गंमत सांगतो करावा लागल्या. त्याच्यामुळं शक्यतो मायबोलीमध्ये जर आपण आपल्या भाषेचा वापर जर केला तर कसं आहे, अशा वेळेस एखाद्या वेळेस घटनेचा एक छोटीशी घटना असते पण तिचं मोठ्यामध्ये रूपांतर होऊन जाऊ शकतं. कसं आहे, प्रत्येकाला अर्थ माहित राहील असं नाही ना. मला स्वतःला कळालं मराठीचे शिक्षक आहे म्हणून कसा त्याचा एक त्या थोड्या हळूहळू येत आहे, तुम्ही बघू शकता. एकदम त्यांनी सकाळी पण 10:30 पासून तर आतापर्यंत त्यांचा दम, त्यांचा उत्साह तुम्ही व्हिडिओ मध्ये त्यांच्या चेहऱ्याला हास्य बघा, म्हणजे शेवटपर्यंत आनंद त्यांचा आहे. त्यांच्यासाठी आपण ते सुद्धा रोज विज्ञान विषयाचं त्या ठिकाणी अध्यापन करतात. पण आज त्यांना आलेला अनुभव आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. बोला. रायगड राजधानी का बरं याची प्रचिती आली आज. सगळे मावळे आठवले, शिवाजी महाराज आठवले, हिरकणी आठवली. हिरकणीने कडा कसा पार केला याचं विशेष वाटतंय. पायऱ्या चढताना उतरताना पाय एवढे थरथर करतायत. त्या काळचे मावळे जाताना येताना रोज कसं चढ उतार करत असतील गडाचा प्रश्न पडलाय. अतिशय छान असा अनुभव होता. धन्यवाद मॅडम. आपण या ठिकाणी बघतो की रायगड किल्ला आपल्याला एक दिवस येतो आपण तर किती कष्ट वाटतंय का, किती मोठा किल्ला आहे, किती पायऱ्या आहे, थकून जातो आपण. पण तेव्हाच्या काळामध्ये शिवाजी महाराज त्यांचे मावळे हे कशा प्रकारे येत होते. तेव्हा तेवढ्या सुविधा पण नव्हत्या. आता जे काही सुविधा व्यवस्थित पायऱ्या वगैरे केलेल्या तेव्हा तर काही व्यवस्था पण नव्हती एवढी, तरी ते रायगडावरती वरती यायचे आणि परत खाली जायचे. म्हणजे तेव्हाचे मावळे कसे होते हे आपल्याला याच्यावरून आज समजतं. ते गड चढताना एक मुलगी होती जी आमची मैत्रीण, ती गड चढताना एकदम तिच्यात कॅपॅसिटीच नव्हती, खूप चक्कर येत होते. आडनाव थोडं तिचं युनिक आहे. पाण्याचं शेवाळं असतं ते शेवाळे तर बघू शकता तिच्यात खूप. हा, तर तुला रायगड किल्ल्यावर त्याच्या आधी आली होती तू? नाही हा, पहिल्यांदाच आली ना. हा, तुला जेव्हा स्टार्ट केलं तेव्हा काय वाटत होतं, मध्यांतर आल्यानंतर काय वाटलं तुला? स्टार्टिंगला एकदम मस्त वाटलं, एकदम फ्रेश वाटत होतं. मध्ये आल्यानंतर थोडं थोडी एनर्जी वेस्ट झाली, पण उतरताना आता जास्त एन्जॉय करतो. मी तिच्या सोबत होतो, मी सगळ्यात लास्टला होतो. तर ती स्टार्टिंगला चांगली एनर्जी दाखवली, पण नंतर डायरेक्ट ती म्हणे मला चक्कर येत आहे, मी येऊ शकत नाही, मी इथून रिटर्न जाते. पण तिला म्हटलं नाही, तू येऊ शकते हळूहळू हळूहळू. पण शेवटी हा, तर ती फायनली शेवटी रायगड किल्ल्यावरती चढलीच. हा, म्हणजे तिला पण वरती आल्यानंतर खूप काही गोष्टी, रायगड किल्ला काय आहे काय नाही ह्या गोष्टी शिकायला भेटल्या. त्या सभागृहामध्ये जो आवाज येतो लांबून सर्वांना, तो आम्हाला खूप आश्चर्यचकित वाटला. रायगडचा सगळा आम्ही आता असं निर्धार केला की जर पुढच्या वेळी आम्ही ट्रिपला आलो तर येताना सगळ्या कचऱ्याचं विल्हेवाट लावण्याची सोय आम्ही करणार आहे. आणि आज पण आम्ही कमीत कमी कचरा होईल याची काळजी घेतली आहे. विद्यार्थ्यांनी तसं डस्टबिन वापरले आणि तो कचरा उचलून टाकलाय.
तशी आम्ही सूचना शाळेमधनं पण दिली होती, इथं आल्यानंतर पण दिली विद्यार्थ्यांना की तुमचं जे काय पाण्याची बॉटल वगैरे असेल ते कचरा कुंडीमध्ये टाकायची आणि जे काय असेल ते आपल्या बॅगमध्ये ठेवायचं. इकडे गड किल्ल्यावरती कुठेही जे काय सुशोभीकरण केलेलं आहे, चांगल्या गोष्टी आहे ते आपल्याला तिथं चॉकलेटचे कागद किंवा आपण काय पाण्याचे बॉटल्स असतील ते आपल्याला इकडं फेकायच्या गड किल्ल्यावरती नाही आहे. खूप छान असं सर्व विद्यार्थ्यांनी या रायगड या ऐतिहासिक पर्यटन स्थळाला भेट दिल्यानंतर खूप छान अशी माहिती त्या ठिकाणी मिळवून घेतली. जो गाईड आम्ही घेतला होता त्या गाईडच्या माध्यमातून सविस्तर स्वरूपामध्ये विद्यार्थ्यांनी पण एकदम शिस्तबद्ध पद्धतीने ती सर्व माहिती त्या ठिकाणी समजून घेतली. तुम्ही मागे बघू शकता आमच्या विद्यालयामध्ये एकूण 13 शिक्षिका आणि 3 शिक्षक या पद्धतीने टीचिंग स्टाफ आहे. पण त्यापैकी तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मागून येत आहे आयर मॅडम, शेडगे मॅडम, समोर वडजे मॅडम आहे. या तिघींनी जिद्द ठेवली आणि सकाळपासून त्या 10:30 पासून न थांबता थोड्याशा मध्ये वाटलं त्यांना थोडं थांबल्या पण यशस्वी पद्धतीने त्यांनी तो गड पार केलेला आहे. इतरही सहकारी आमचे रोपवेने आले आणि रोपवेने खाली गेले. पण रायगड किल्ला जो आहे तो खरं तो चालण्यातून कसा समजेल, कारण मुख्य मेन महादरवाजा असेल, इकडे हत्ती तलाव असेल, हिरकणीचं बुरुज असेल, टकमक टोक असेल, या ज्या गोष्टी आहे या तुम्ही रोपेतून एक 4 मिनिटाच्या आनंदामधून रायगडाचा खरा जो इतिहास आहे तो कळू शकत नाही. तर तो त्यांनी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने ती माहिती सर्व आमच्या सोबत आता इथे चालत आहे आणि अजूनही ते या पर्यटन स्थळाचा आनंद घेत आहे. ओके, आता ही 10वी ड ची विद्यार्थी आहे, जान्हवी देसले. तर जान्हवी देसले, तुला काय वाटलं आता? खूप मस्त वाटलं. थोडे थकलो आम्ही पण मस्त वाटलं. अच्छा, ओके. ह्या 10वी क च्या मुली आहे. तुमचा अनुभव सांगा, या किल्ल्यावरती आल्यानंतर तुम्हाला काय वाटलं, काय शिकायला एकदम भेटलं? मस्त वाटलं. आम्ही पहिल्यांदा आलो रायगडावर आणि जो गाईड शाळेच्या वतीने आम्हाला लावला होता त्याने पण एकदम मस्त सुंदर माहिती सांगितली, समजायला छान गाईड केलं, सगळ्या गोष्टी एकदम नीट सांगितल्या आणि आम्हाला खूप खूप मजा आली मुलांनी या रायगड बघत असताना खूप वेगवेगळ्या गोष्टी खाल्ल्या. या आता जान्हवी देसलेनी बघा आवळा आवळा खाला. आवळा खात होती. तर कसं वाटलं जान्हवी तुला? आवळा खाऊन आम्हाला एकदम आंबट आवळून झालो. आवळा खूप तुरट होता आणि त्याच्यासोबत जो मसाला होता तो खूप तिखट होता. आंबळा पण ते तुरटच असतो. पण तरी गायकवाड सर म्हणत होते की मला तुरट आवळा नाही आवडत. आम्ही गोड आम्ही ताकचा सुद्धा स्वाद घेतला. हा, ताक कसा होता? पाणी सुद्धा पिलं एकदम ताक मस्त होता. इथे आईस्क्रीम थोडीशी चांगली होती पण थोडी म्हणजे खूप चांगली होती. इथलं मला एकच ओके. गोष्ट आवडली. अरे तुम्ही बघा, ती जर जे विकणारे आहे आईस्क्रीमवाले असेल किंवा तुम्ही जे काही ताक वगैरे घेता ते बघा खालनं गावातून वरती येत आहे. म्हणजे तुमच्यासाठी किती ते कष्ट करताय. रोज त्यांचं वरती येतात, ताक असेल ताक येणारे ते डोक्यावरती घेऊन येतात आणि विद्यार्थ्यांना इथे ताक देण्याचं काम करता. परत तिथून ते खाली जातात आणि स्वतः त्यांच्या गायी पण आहे. म्हणजे स्वतः त्यांचं घरगुती पद्धतीचे तयार केलेले. आपण बाहेर जर बघितलं तर ते काय घरी तयार केलेलं नसतं. तर त्यांनी स्वतः तयार केलेलं तुम्हाला ताक असेल हे स्वतः इथं रायगड किल्ल्यावरती पिण्यासाठी आम्ही रायगड किल्ल्यावर विविध प्राणी सुद्धा बघितले जसे की गाय. माकडाने अनेक पोरांच्या बाटल्या सुद्धा पळवल्या होत्या. ओके. माकडं खूप मस्त होते, छोटे छोटे म्हणूनच. म्हणजे थोडक्यात तुम्ही बघू शकता हे रोजचे हे सगळे विद्यार्थी हे शाळेमध्ये 1 ते 8 तास किंवा परिपाठ असेल या शैक्षणिक वातावरणामध्ये अडकलेले असतात. पण आज ज्यावेळेस ते ऐतिहासिक या वास्तूला ज्यावेळेस भेट द्यायला आले तर त्यावेळेस त्यांना बघा किती एक मनोरंजन, मनातील आतील ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत या शेअर करण्याचं एकंदरीत पद्धत त्यांची असेल त्यांनी ती जाणून घेतली. हा सर्व जो आनंद आहे हा एकंदरीत आपल्याला या शैक्षणिक सहलीच्या माध्यमातून मिळत असतो. त्यामुळे आपण दरवर्षी आनंदाने आणि उत्साहाने त्या ठिकाणी या सहलीचं नियोजन करत असतो. आणि आम्ही नेहमीच रायगड किल्ल्यावरती येतो. बाकीचे काय म्हणतात रायगड किल्ल्यावरती तुम्ही जाता आता स्पॉट चेंज करा, पण आम्हाला रायगड किल्ल्यावरती किती वेळेस आलो तरी आनंदच वाटतो. ते रायगड किल्ल्यावरती आलंच पाहिजे असा आनंद रायगड किल्ल्यावरती. बघा हा किती निसर्ग रम्य वातावरण या ठिकाणी रायगड किल्ल्यावरती. हे स्वतः तुम्ही रायगड किल्ल्यावरती आले तेव्हाच तुम्हाला अनुभवता येणार आहे.
तसा अनुभवता येणार नाही. आणि ते पण पायी आलं तर रोपवेने वगैरे गेले तर तुम्हाला तो अनुभव भेटणार नाहीये. जो काही रायगड किल्ल्यावरती कोणाला यायचं असेल तर त्यांनी पायऱ्यांनीच पायीच आलं पाहिजे. रोपवेच्या साह्याने वरती आला नाही पाहिजे. जो काय अनुभव आहे, जे काय शिकायला भेटतं, जो काय आनंद असतो तो सगळा हा जी मजा आहे खायला पण आणि स्वतःच्या शरीराची एक कॅपॅसिटी, Capacity. जो इम्युनिटी पॉवर जो आपण म्हणतो, आपण किती तास किमान पायऱ्या चढू शकतो किंवा चालू शकतो. एक स्वतःचा असलेला शरीर फिटनेस जो आहे याची सुद्धा प्रचिती व्यक्तीला या माध्यमातून मिळते. ठीक आहे, प्रत्येकाला ते चढणं शक्य नसेल, वयामानानुसार थोड्या अधिक प्रमाणात अडचणी असतील, पण त्या ठिकाणी आपण थोडा प्रयत्न करून, थोडं बसून का होईना, त्या ठिकाणी तो प्रयत्न निश्चित केला पाहिजे. या पद्धतीने आमचे मराठीचे विषय शिक्षक सर नाटे सर नाचत आहेत. बघा. हा नाटे सर कमाल. हा या पद्धतीने आम्हाला खूप मजा आली आहे. आमच्या पूर्ण शैक्षणिक सहलमध्ये सर्वात मस्त आणि सर्वात मेमोरेबल सहल म्हणजे 10वीची. आम्हाला खूप मजा आली. शेवटची सहल आहे, वाईट वाटतंय पण पण मजा आली. खूप मजा आली. आम्ही हे कधीच विसरू शकत नाही. नाही, आठवणीत ह्या कंटिन्यू हे क्षण असतात कायमस्वरूपी. आता मी एक शिक्षक आहे, पण मी पण काही विद्यार्थी भूमिकेमध्ये सहली केलेला आहे. मी विद्यार्थी भूमिकेमध्ये ज्या सहली केलेल्या आहेत त्याचा पण अजून पण मला आठवत्या. मी कुठे सहलीला गेलो होतो, रायगडला पण सहलीसाठी आलेलो होतो.